यंत्रमाग कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ वादातून कामगाराचा निर्घुण खून। शहापूर पोलीस ठाण्यासमोरच आज रात्री यंत्रमाग कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ वादातून कामगाराचा निर्घुण खून झाला। लोखंडी हत्याराने डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष गोपाळ पांडा वय वर्ष 38 राहणार मूळ ओडिशा सध्या विनायक हायस्कूल समोर शहापूर याचा जागेवरच मृत्यू झाला। तिघे हल्लेखोर ताब्यात घेतले असून 2 ते 3 परप्रांतीय संशयित कामगार पसार झाले असून शहापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आज रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या प्रवेशद्वारात हा प्रकार घडला। घटनास्थळावरून IGM रुग्णालयातून मिळालेली अशी माहिती मृत कामगार संतोष पांडा व संशयित हल्लेखोर एकाच यंत्रमाग कारखान्यात काम करतात। काही दिवसांपासून काम करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता। बुधवारी तारीख 27 रात्री त्यांच्यात झालेल्या वादात पडदा पडल्यानंतर आज पुन्हा वाद उफाळून आला। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात सगळे मोठमोठ्याने भांडण करू लागले। वाद घालत सगळे कारखान्याच्या बाहेर गेले। यावेळी वाद अधिकच चिघळला गेला आणि संशयित कामगारांनी अचानक लोखंडी हत्यार उचलून संतोष पांडा याच्यात तुडून पडले। डोक्यावर तसेच तोंडावर सपासप वार करत त्याला रक्तबंबाळ केले। गंभीर जखमी अवस्थेत इतर कामगारांनी संतोष पांडाला तातडीने IGM रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला। संशयित 4 ते 5 परप्रांतीय कामगार हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले। हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहेत। संतोष पांडा यांनी स्वतःच्या मध्यस्थीने संशयित परप्रांतीय कामगारांना कारखान्यात कामाला घेतले होते, मात्र कामचुकारपणामुळे पांडा वारंवार रागावत असत। या कारणावरून सुरू झालेल्या वादाला अखेर उग्र वळण लागले आणि संशयितांनी धारदार हत्याराने पांडा याचा काटा काढत निर्घुण खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे।